नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईलचा मसालेदार आणि झटपट तयार होणारा पनीर टिक्का. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. 4 चमचे दही टाकून घेऊयात. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, थोडा गरम मसाला, चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस. हे सर्व छान मिक्स करून घेऊया. शिमला मिरची व कांदा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे. तयार झालेल्या बॅटरमध्ये शिमला मिरची व कांदा टाकून घेऊयात. त्यानंतर पनीर टाकून घेऊयात. सर्व हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. मॅरिनेट झालेलं पनीर 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवूया. त्यामुळे मसाला पनीरला छान लागतो आणि टिक्का अधिक चविष्ट होतो. 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून झालेलं आहे. आता कांदा, शिमला मिरची, पनीर एका पाठोपाठ लावून घेऊया. आता पॅन गरम करून तेल लावून घेऊया. मध्यम आचेवर प्रत्येक बाजूंनी फिरवत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आता आपला गरमागरम चटपटीत पनीर टिक्का तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी सोपी आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी द मम्मा लाईफ सोबत नक्की राहा. धन्यवाद.